पहिले तर तुमच्या सगळ्यांना मला सॉरी म्हणायचं आहे, कारण मी व्लॉग संडेला नाही पोस्ट करू शकले. तर हा फ्रायडे आणि सॅटर्डेचा व्लॉग मी मंडेला पोस्ट करत आहे. तर इथे फ्रायडे इव्हिनिंगची तयारी चालू आहे. जसं तुम्ही बघत आहे, मी इथे देवाची पूजा करते आहे. सध्याची संध्याकाळची वेळ अराऊंड 6:30 पावणे 7 मी करते देवाची पूजा. तर तिथे दिवा लावणं, उदबत्ती लावणं, धूप घरात फिरवणं, हे सगळं माझं रोजचं रिच्युअल्स असतात. रोजची सवय आहे ही सगळी. तर हे सगळं झाल्यानंतर मग मी जेवणाची तयारी करायला घेतली होती. तर विकेंड म्हटलं की लहानांचंच कशाला, मोठ्यांचे पण मूड बदलतात. आणि आमच्या घरी तर विकेंडला असं असतं की रोज मुलं डब्यामध्ये भाजी पोळी हे नेतात, भात किंवा पुलाव किंवा कधी इडली सांबार डोसा हे रेग्युलरचा मेन्यू होतो. चिला, मग काहीतरी वेगळं पाहिजे, आई काहीतरी वेगळं कर, आज थोडंसं काहीतरी वेगळं बनव, तेच तेच खाऊन आम्हाला बोर झालं. म्हणून मी इथे आता फ्रूट सलॅडची तयारी केली आहे. तर मी ऑलमोस्ट अर्धा लिटर 1 लिटर दूध तापवलं होतं आणि त्याचं मग अर्धा लिटर केलं, म्हणजे अर्धं काढून घेतलं. आणि मग त्या अर्धा लिटरच्या दुधामध्ये मी 4 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतली. सॉरी 4 टेबलस्पून कस्टर्ड पावडरमध्ये गरम गरम दूध छान मिक्स केलं आणि ती कस्टर्ड पावडर पूर्ण दुधात ओतली. तुम्ही आता बघू शकाल की मी 1 कपभर दूध घेतलं आणि 1 कप दुधात मी 4 टेबलस्पून कस्टर्ड पावडर मिक्स केली आणि ती छान अशी स्टर केली, व्यवस्थित मिक्स 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 अँड मिक्स केली. आणि मग ती दुधात टाकली. त्याच्यात मग आपल्या हिशोबाने साखर टाकायची. आमच्या घरी थोडं कमी गोड प्रिफर करतात सगळेजण, म्हणजे मुलं आणि आम्ही मोठेसुद्धा. नमस्कार फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? होप तुम्ही सगळे मजेत असाल, आनंदात असाल, स्वस्त असाल आणि छान असाल. मी भक्ती देशकर आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजचा आहे शनिवार. मे बी हा व्हिडिओ तुमच्याकडे रविवारी येईल. तर हा 2 दिवसाचा मिक्स व्लॉग आहे. सध्याचे 2 दिवसाचे मिक्स व्लॉग चालले. कारण काय होत आहे ना, व्हिडिओ शूट करताना तो खूप मोठे मोठे होतात आहेत व्हिडिओज. तर त्याची लेंथ कमी करण्यासाठी मी 2 दिवस कंबाईन करून ते व्लॉग सध्याशी सेंड करते तुम्हाला. तर हा व्हिडिओ आहे बेसिकली आज फ्रायडे नाईटचा, म्हणजे फ्रायडे इव्हिनिंगचं रुटीन ते सॅटर्डे मॉर्निंगचं रुटीन असं मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आज खूप काही प्लॅन नाही आहे माझा कशाचाच, कारण बेसिकली आजचा विकेंड आहे. सो जस्ट रिलॅक्स्ड सगळेजणं, मुलं घरी आहे आणि आणि आरामशीर सगळे कामं चालले. तर सध्याशी आता आंघोळ झाली आहे, स्वयंपाकाची थोडीफार तयारी झाली आहे माझी, म्हणजे कणिक भिजवून झाली आहे. पालकाचं वरण आणि डाळ भाजी म्हणा, पालकाचं वरण म्हणा, तर ती रेसिपी मी छोटीशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आय होप सगळ्यांच्याच घरी हे बनत असेल. तर जास्त बडबड न करता आपण पटकन अशा व्लॉगला सुरुवात करू. आणि हो, व्हिडिओमध्ये काहीही आवडलं, तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं, शेअर करण्यासारखं वाटलं तर प्लीज शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला हिट करा, सो दॅट तुम्हाला नोटिफिकेशन्स लवकरात लवकर येतील जशी मी व्हिडिओ सेंड करेल तसं. सो आता चला, मी व्हिडिओला सुरुवात करते. ठीक आहे. तर मी जसं तुम्हाला सांगत होती आधीच्या ह्याच्यात की मी फ्रूट कस्टर्डमध्ये आधी ते कस्टर्ड टाकून घेतलं होतं दुधामध्ये, आणि ते कस्टर्ड टाकल्या तुमचं दूध तसंच घट्ट व्हायला येतं छान. ते घट्ट झालं की साखर वगैरे सगळे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकतात. आमच्या इथे मोठे लहान सगळे कमी गोड प्रिफर करतात, म्हणून मी थोडं कमी गोड करते. आणि त्याच्यात मग तुम्ही तुमच्या चॉईसचे फ्रूट्स टाका. गार्निश करायला तुम्ही टुटी फ्रुटी वापरा, ड्रायफ्रूट टाका. तर आणि ते छान थोडं, म्हणजे जसं तर मला 9 वाजता जेवायला बसायचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही डेझर्ट घेणार आहे, तर समजा तुमचं हे 7:30 तयार झालं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ते थंड व्हायला ठेवू शकता. आणि ॲडिशनली त्याच्यात तुम्हाला अजून मी सांगेल की टाकायचं असेल तर तुम्ही स्कूप ऑफ व्हॅनिला आईस्क्रीम टाका. फॅब्युलस लागतं, इतकं अफलातून लागतं ना. आमच्या घरी तर सगळ्यांना इतकं आवडलं की ते
म्हणजे त्याच दिवशी रात्रीला संपून पण गेलं होतं. सगळ्यांनी 2-2 बाउल भरून फ्रूट सलाड खाल्लं आणि आम्ही मस्त असं वीकेंड एन्जॉय केला. तर इथे तुम्ही बघू शकता बेसिकली आता सॅटर्डेची मॉर्निंग आहे आणि इथे माझं येवाना माझा नाश्ता आणि देवाची पूजा वगैरे सगळं झालं होतं आणि मी इथे बेसिक माझी तयारी चालू आहे. तर सगळ्यात आधी आपली तयारी होते स्वयंपाकाची तयारी. मी काही टिप्स सांगेल, समजा कोणी नुकतंच लग्न झालं असेल आणि माझा व्लॉग बघत असेल तर मी इथे एक टिप सांगेल की स्वयंपाकाची तयारी करताना सगळ्यात आधी काय करायचं तर कणिक भिजवून घ्यायची, कणिक मळून घ्यायची. आत्ता तर माझ्याकडे फूड प्रोसेसर आहे, पण त्याच्या आधी मी हातानेच कणिक भिजवत होती. तर टिप नंबर 1 अशी असेल की तुम्ही आधी कणिक मळून घ्या, ती बाजूला ठेवा. म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही कुकर लावा, तुम्ही भाजी चिरा आणि हे सगळं तुमची प्रोसेस होस तर तुमची कणिक ऑटोमॅटिकली छान अशी मुरून तयार होईल. त्याच्यानंतर भाजी फोडणीला घालून द्या, तोपर्यंत तुमचा कुकर तयार होतो. कुकर थंडावायला ठेवा आणि एकीकडे भाजी ठेवा आणि एकीकडे तुम्ही पोळ्या करा. सो ही मेन प्रोसेस आहे अशी फॉलो करायची. तर इथे मी आता डाळ भाजी करत आहे, डाळ भाजी फोडणीला घालत आहे. डाळ भाजी फोडणीला घालताना मी वरणातच सगळ्या गोष्टी टाकून दिल्या होत्या. टमॅटो तुम्ही बघितलं असेल, मी वरणात टमॅटो, लसूण आणि हिंग, पालक हे सगळं टाकलं आणि त्याच्यातच शिजवून घेतलं. तर मी फोडणीत बेसिकली तेल टाकलं होतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता, मोहरी टाकली. मोहरी छान फुटली की मी कढीपत्ता टाकला. तुम्ही मिरची पण टाकू शकता, मी हिरवी मिरची टाकली नाही. आणि त्याच्यानंतर त्याच्यात लाल तिखट, हळद, आपल्या घरी जे काही मसाले अवेलेबल असेल त्या क्षणी ते तुम्ही सगळे टाका. आणि याची चव अजून एक लेवल तुम्हाला ॲडव्हान्स घेऊन जायची असेल ना तर रस्सम मसाला येतो, तो रस्सम मसाला पण तुम्ही वापरला ना तर वरण अफलातून होते. किंवा त्याच्या जागी तुम्ही गोडा मसाला पण वापरू शकता. इथे मी गोडा मसाला वापरला आहे आत्ताला. आणि मग तुम्ही चवीनुसार मीठ टाका, कोथिंबीरनी गार्निश करा आणि असं गरम गरम वरण, तूप आणि भात. आहा, स्वर्ग मिळतो अक्षरशः सांगते. त्याच्यामध्ये स्वर्ग सुख याच्याहून काहीच नसेल. म्हणजे मला तरी असं वाटतं की असं गरम गरम वरण भात, त्याच्यावर तूप, पापड, लोणचं, म्हणजे माझ्यासाठी 5 स्टारचं जेवण काय असेल त्याच्यासमोर काहीच नाही त्याच्या कम्पॅरिझनमध्ये. आय स्वेअर. तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं याबद्दल. आणि आता इथे मी माझे जे मुलं आहेत मी त्यांच्यासाठी पण तसंच वरण केलं होतं. फक्त फरक इतकाच आहे की मी ते लेस स्पायसी केलं होतं, पण इन्ग्रेडियंट्स माझे सगळे सारखे होते, त्याच्यात काहीच फरक नव्हता. मला मुलांबद्दल असं सांगावंसं वाटतं ना की मी असा नेहमी विचार करते की माझ्या मुलांमध्येला जेवणामध्ये म्हणजे कार्बोहायड्रेट्स असले पाहिजे, थोडंफार प्रमाणात प्रोटीन असलं पाहिजे, फायबर असलं पाहिजे. हे सगळं त्यांच्या पोटात गेलं पाहिजे नेहमीच. सगळंच त्यांच्या ह्याच्यात गेलं पाहिजे. असं नाही की त्यांनी नेहमीच हेल्दी खावं, न्यूट्रिशियस खावं. थोडंफार जंक असतंच, म्हणजे 80% हेल्दी असेल. जसं मी शेअर केलं की पूर्ण वीक मंडे टू फ्रायडेपर्यंत ते लोक वरण भात, भाजी पोळी, चटणी हे सगळंच खात असतात. इनफॅक्ट त्यांच्या टिफिनमध्ये पण मी एखादं फळ जावं, ज्यूसपेक्षा फळ जास्त चांगलं, अखंड फळ खाणं जास्त चांगलं असतं असं मला वाटतं. सो ते एखादं फळ जावं, त्यांनी भाजी पोळी सगळ्या प्रकारची. तर माझी अशी इच्छा असते की त्यांनी सगळ्या गोष्टी समप्रमाणात त्यांच्या पोटात जाव्या. तर इथे लंच झाला होता आणि आता इथे मी आफ्टरनूनचं किचन क्लिनिंग करत आहे आणि याच्यासोबत मी आजचा व्लॉगची सांगता करते. परत एकदा छान व्लॉगसोबत तुम्हाला मी भेटील. तोपर्यंत बाय, गुड बाय, थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.